सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता लवकरच अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. 17 मे 2026 या दिवसापासून पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मासाला सुरुवात होत आहे आणि 15 जून 2026 पुरुषोत्तम अधिक मास समाप्त होणार आहे. हा महिना खूप अत्यंत पवित्र आहे. लक्ष्मी नारायणांची सेवा करण्यासाठी अतिशय पवित्र महिना असेल तर तो म्हणजे अधिक मास, मल मास, पुरुषोत्तम मास. ऋतुचक्र फिरत असते, महिने उलटत असतात. मग बघा, मध्येच कुणीतरी घरातील प्रौढ व्यक्ती म्हणते या वर्षी अधिक महिना आहे बरं का. लहान मुलं बुचकळ्यात पडतात. अधिक महिना म्हणजे आहे तरी काय, तर हा कोणता नवीन महिना आहे? वर्ष तर 12 महिन्याचं असतं. मग हा 13वा महिना कुठून आला? त्यांना प्रश्न पडतो, सगळ्यांनाच प्रश्न पडतो, हा अधिक महिना कसा काय? तर अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास, धोंड्याचा महिना अशी विविध नावे आहे. या महिन्याला शास्त्रकारांनी अशुद्ध मानले असले तरी काही व्रत, वैकल्ये, सेवा करून या महिन्यात पुण्यप्राप्ती करता येते असे मानतात. या महिन्यात उपवास करणे किंवा एक भोजन करणे किंवा मौन भोजन करण्याचे व्रत केले जाते. या महिन्यात बघा, एक वेळ जेवतात आणि एक वेळ उपवास करतात, मौन धरतात आणि जेवढं मंत्रोच्चार होईल तेवढं या महिन्यात मंत्रोच्चार केले जातात. स्तोत्र मंत्र जेवढे आपण पठण करू, आपण श्रवण करू ना, त्याचं आपल्याला अधिकाधिक फळ मिळतं आणि आपल्या 7 जन्मांचं दुःख दारिद्र्य दूर होतं. असा हा अधिक महिना आहे. या महिन्यात आवडता खाद्यपदार्थ न खाण्याचे सुद्धा व्रत घेतले जाते. महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला त्या वस्तूचे दान करून मग त्या वस्तूचे सेवन केले जाते. अशा पद्धतीने सुद्धा व्रत केले जाते. अधिक महिना सामान्यतः 33 महिन्यांनी येत असल्याने या दिवसात 33 अनारशेचे किंवा 33 बत्ताशाचे वाण दिले जाते. ज्यांना म्हणजे लेक जावायला, सासू सासरे म्हणजे आई वडील लेक जावायला वाण देतात 33 अनारसे किंवा 33 बत्तासे. आता कुणीच नाही, ब्राह्मणाला सुद्धा दिले जाते. एखाद्या गरीबाला तुम्ही 33 अनारसे देऊ शकता, बत्तासे. या महिन्यात जेवढं दान धर्म करता येईल ना, यासाठी हा महिना खूप उत्तम आहे. बघा, साक्षात श्रीकृष्णांनी वर दिलेला आहे की या महिन्यात तीर्थस्नान, व्रत, नियम वगैरे धर्माचरणाचे पुण्यकर्म करतील. जी व्यक्ती पुण्यकर्म करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल, साक्षात लक्ष्मी नारायणांची कृपा प्राप्त होईल. तसेच त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल, त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णाला विचारले. त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले, अधिक मासातील व्रत करावे, नियम पाळावेत व पुरुषोत्तमाची सेवा करावी. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्य कर्म केली. या अधिक महिन्यात त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले. बघा, इतका सुंदर महिना आहे अधिक मास. अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्मे दान करून जीवन सुखदायी बनवले आहेत आपले. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा या अधिक महिन्यामध्ये जेवढं पुण्यकर्म करता येईल ना, तेवढं आपल्याला पुण्यकर्म करायचं आहे. चुकून सुद्धा महिला असतील, माझे दादा असतील, घरात असो बाहेर असो, कोणत्या रूपात आपलं लक्ष्मी नारायण आपली परीक्षा घेऊन जातील ना, म्हणून तसं तर कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नका, कुणाचा अपमान करू नका, कुणाला अपशब्द बोलू नका. कारण आधीचा काळ वेगळा होता. आता तर इथंच करावं आणि इथंच फेडावं असं म्हटलेलं आहे. चांगल्या कर्माचं चांगलंच फळ लगेच देव देतात आणि वाईट कर्माचं लगेच वाईट फळ मिळत असतं. म्हणून जेवढे चांगले कर्म होतील ना आपल्याकडून तेवढे करायचे आहे. कधीच कुणाला अपशब्द बोलू नका. आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात जर पाणी आलं तर मग आपल्या 7 पिढ्यांना भोगावं लागतं. म्हणून अधिक महिन्यात तर अजिबात नाही. घरात असो बाहेर असो सर्वांचा मान ठेवा.
कुणालाच अपशब्द बोलू नका, घरात शांतता राहील याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे. बरेचसे लोक अधिक महिनाभर मांसाहारसुद्धा टाळतात, म्हणून मांसाहार जेवढा टाळता येईल या महिनाभरात तेवढं टाळायचं आहे. त्याचबरोबर जेवढी सेवा होईल ना सर्वांकडून आपल्याकडून तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. या अधिक महिन्यात दर गुरुवारी किंवा रोज जरी झालं ना, एक ताजी चपाती घ्यायची आहे, त्याला तूप लावायचं, गुळाचा खडा ठेवायचा आणि स्वतःच्या हाताने गोमातेला गाईला खाऊ घालायचं आहे. आता रोज नाही जमत, गुरुवार बघून तरी थोडीशी हळद टाका कणिक भिजवताना आणि त्या कणकेची पहिली चपाती घ्यायची, त्याला थोडंसं 2 बोट तूप लावायचं आहे, गाईचं तूप लावा, थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि प्रत्येकाने गाईला हा नैवेद्य आनंदाने अगदी मनापासून खाऊ घालायचा आहे. बघा, काही मागायलाच उरणार नाही, सर्व इच्छा पूर्ण होतील. मग तुमच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी इच्छा असतील, धन, वैभव, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, आरोग्य, लेकरा बाळांना प्रगती, घरात सुख, शांती, यासाठी हा उपाय प्रत्येकाने अधिक महिन्यात जरूर करा. उपाय नाही, ही सेवा आहे गोमातेची. साक्षात 33 कोटी देवी देवतांची आपण सेवा करणार आहोत, म्हणून अधिक महिन्यामध्ये गाय दिसली तर तिला तसंच पाठवू नका. महिलांनो, तुमच्या घराजवळ जर गाय येत असेल तर आवर्जून नमस्कार करा, तिला हळदी कुंकू लावा, स्वतःच्या कपाळी लावा, तिला नमस्कार करा, तिच्या पोटाला हात लावा. गाय मारत नसेल तर म्हणते, नाहीतर लांबून तुम्ही नैवेद्य खाऊ घातला. ताजी चपाती घरात, तुमच्या स्वयंपाकघरात जी पहिली चपाती, जी पोळी बनत असेल ती प्रथम गाईला खाऊ घालायची आहे. रोज जमली ही सेवा रोज करा अधिक महिन्यामध्ये, नाही जमलं दर गुरुवारी तरी अधिक महिना संपेपर्यंत तरी जरूर करा. लेकरा बाळांकडून सुद्धा करून घ्यायचं आहे. अधिक महिन्यामध्ये दररोज झालं तर दररोज पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करा. रोज झालं तर एक तेलाचा किंवा तुपाचा, तुम्हाला जसा जमेल तसा एक दिवा पिंपळाखाली लावून यायचा आहे. एक गुळाचा खडा, थोडा गूळ लागेल तुम्हाला अधिक महिन्यामध्ये, पण गोड फळ तुम्हाला आयुष्यभर नाही तर तुमच्या 7 पिढ्यांना मिळणार आहे. म्हणून लक्ष्मीनारायणांची सेवा जेवढी होईल ना तेवढी करायची आहे. म्हणून अधिक महिन्यामध्ये तुम्ही दररोज पिंपळाची सेवा करायची आहे. रोज थोडासा गुळाचा खडा एखाद्या कागदावर किंवा पानावर तिथं ठेवून यायचा आहे. पिंपळाला नमस्कार करा. नाही जमलं तुम्हाला रोज तर शनिवार, अधिक महिन्यामध्ये जेवढे शनिवार येतील तेवढे 4 शनिवार तेवढे तुम्हाला पिंपळाची सेवा करायची आहे. बुंद्याला पाणी अर्पण करा, एक दिवा लावा, एखादा गुळाचा खडा ठेवा, स्पर्श करा, दोन्ही हातांनी पिंपळाला स्पर्श करा आणि तुमच्या मनाची इच्छा बोला. लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल ना तेवढ्या वेळा आपण पिंपळाच्या झाडाजवळ उभं राहून किंवा प्रदक्षिणा घालत घालत तुम्ही मंत्र जपायचा आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये तुळशीचं रोप नसेल तर तुळशीचं रोप लावून टाका महिलांनो, अंगणात, दारात, खिडकीत. आणि असेलच प्रत्येकाच्या घरात तुळस असते. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी 17 मे रोजी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने चिमूटभर हळद टाकायची आहे, एखादं तुळशीचं पान. पण अधिक महिन्यामध्ये तुळस तोडू नका. देवांना वाहण्यासाठी आपण तोडू शकतो, पण आपल्या उपायासाठी तुम्ही तुळस बाहेरून विकत आणली चालेल. तर तुळशीला हळद अर्पण करायची आहे. रोजच हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून अधिक महिनाभर तुळशी मातेची सेवा करायची आहे. रोज नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ तुपाची फुलवात, तुपाचा दिवा तुळशीजवळ नित्य नियमाने लावायचा आहे. महिलांनो, सेवा जरूर करा. बघा, इतके सुंदर अनुभव येतील तुम्हाला.
की तुम्हीच म्हणाल खूप छान अनुभव आले, घरातलं दुःख दारिद्र्य दूर झाली, पीडा दूर झाली, अडचणी दूर झाल्या, आर्थिक टंचाईसुद्धा दूर झाली, घरात लक्ष्मी स्थिर झाली. तुम्हीच म्हणाल इतके सुंदर अनुभव येतील. म्हणून तुळशीची सेवा जरूर करा. रोज तुळशीची सेवा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपा. सकाळ संध्याकाळ मंत्र जपा. मुख्य दाराशी सुद्धा रोज नित्य नियमाने संध्याकाळी तरी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी एक दिवा, मग तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण मुख्य दाराशी सुद्धा दिवा लावा. आणि तुळशीजवळ तर नित्य नियमाने दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ तुळशीची सेवा जरूर करायची आहे. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 17 मे रोजी तुळशीच्या मातीत चिमूटभर हळद अर्पण करा, चमचाभर गाईचं दूध अर्पण करा आणि तिथं 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तिथं तुम्हाला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून नारायणांचं, लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपून पूजा करायची आहे तुळशी मातेची. आणि ते रुपयाचं नाणं तिथंच राहू द्या. संध्याकाळी ते तुम्ही उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरात ठेवायचं आहे. महिनाभर त्या नाण्याची सुद्धा, रुपयाची सुद्धा पूजा करा. साक्षात लक्ष्मी आहे ती तुमची, त्या रुपयाची पूजा करायची आहे महिनाभर. आणि नंतर तो नाणं तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे. एखाद्या लाल कपड्यात बांधून तुम्ही नीट ठेवून दिलं किंवा एखाद्या पर्समध्ये ठेवलं, तुमच्या घरादारात पैशाला कधीच कमी पडणार नाही. म्हणून अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी जरूर तुळशीजवळ हळद अर्पण करा, दूध अर्पण करा आणि 1 रुपयाचं नाणं, आता 1 रुपयाचं नाणं नाही, जे नाणं असेल तुमच्याकडं 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, 2 रुपयाचं, ते जरी ठेवलं चालेल. आणि महिनाभर आपल्या देवघरात ठेवून त्याची पूजा करा. आणि मग तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवून दिलं 15 जून रोजी तरीही चालेल. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 17 मे रविवार दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याचं तोरण लावायचं आहे. महिलांनो, दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. जरी आधीचा पुसलेला असेल तरी पण ओल्या फडक्याने मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. आंब्याची पानं घ्या, 5 पानं घ्या, 11 घ्या. झेंडूची फुलं असतील तर तोरण बनवा. नसेल 5 पानांची डहाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि हळदी कुंकू लावायचं आहे प्रत्येक पानाला. आणि मुख्य दरवाजाला ती 5 पानं, 11 पानं डहाळी अर्पण करायची आहे, म्हणजे लावून द्यायची आहे. मुख्य दरवाजावर हळदी कुंकू ओलं करा, थोडंसं गोमूत्र टाका किंवा तुमच्याकडं गुलाबजल असेल टाका. आणि त्या हळदी कुंकवाने किंवा तुम्ही फक्त हळदीने स्वस्तिक काढत असाल तर मुख्य दरवाजावर पहिल्या दिवशी, पुरुषोत्तम मासाच्या पहिल्या दिवशी मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक काढायचं आहे. देवघरावर काढू शकता, तुमचा किचन ओटा, गॅसवर, गॅसच्या भिंतीवर काढू शकता, तुमची तिजोरी असेल तिथं काढू शकता. पण एक का होईना स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर जरूर काढा. आणि आंब्याची पानं पहिल्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावायचं आहे. मग अधिक महिन्यात तुम्ही 2-3 दिवसातून 1 वेळा तरी आपल्या मुख्य दरवाजावर अशी आंब्याची पानं लावू शकता. पण प्रत्येक वेळी लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि हळदी कुंकू, घराच्या गृहलक्ष्मीने हा उपाय जरूर करा. महिलांना 4 दिवस वगैरे असेल, माझ्या दादांनी ही सेवा केली चालेल, पण आंब्याची पानं आपल्या मुख्य दरवाजावर आवर्जून लावायचं आहे. तुळशीचं रोप नसेल, तुळशीचं रोप सुद्धा लावायचं आहे. जेवढं मंत्र जपता येईल, जेवढे स्तोत्र जपता येईल ना या कालावधीत, या महिनाभरात जरूर जपा. व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली या महिनाभरात किमान दिवसातून 1 वेळा तरी, मग सकाळ किंवा संध्याकाळ नीट ठरवून घ्या. आणि 1 वेळा तुम्ही स्वतः पठण करा किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकलात तरीही चालेल. जर असं मोठ्या स्वरात ऐका. आपल्या वास्तूला सुद्धा आपल्या देवांची, शुभ तिथींना आपल्या देवांची सेवा ऐकू द्या. वास्तू नेहमी प्रसन्न राहील आणि अशा प्रसन्न वास्तूत नेहमी लक्ष्मी टिकून राहते. म्हणून या
महिनाभरात तरी विष्णू सहस्त्रनामावलीची सेवा आवर्जून करा. महिनाभर रोज किमान एक तुळशीचं पान किंवा जास्त तुळशीची पानं असतील तुमच्याकडं, बाळकृष्णाच्या मूर्तीला जेवढी तुळस अर्पण करता येईल ना तुम्हाला, तेवढी तुळस अर्पण करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा किंवा विष्णू सहस्त्रनामावली पठन करत करत तुम्ही देवांना तुळस अर्पण करायची आहे. खूप सुंदर अनुभव येतील. प्रत्येकाने घरातल्या एका व्यक्तीने का होईना घरात देवपूजा तुम्ही सकाळी करत आहात, सकाळी सुद्धा किंवा नाही जमलं संध्याकाळी तुम्ही देवांना तुळस जरूर अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, रोज महिलांनी कुंकुमार्चन जरूर करायचं आहे. ते कुंकू अधिक महिन्यात मातेला कुंकुमार्चन केलेलं कुंकू नीट एखाद्या डबीत सांभाळून ठेवा. रोज आंघोळीनंतर तुम्ही ते कपाळी लावायचं आहे. महिलांनो, सुख सौभाग्यात वाढ होईल आणि घरात लक्ष्मी टिकून राहील, मुलाबाळांची प्रगती होईल. महिनाभर महिलांनो एक पाणी आपल्या घरात शिंपडून द्यायचं आहे. तर काय करायचं आहे, थोडंसं पाणी तयार करा. 2-3 दिवसातून तुम्ही ते पाणी तयार केलं चालेल. थोडंसं पाणी घ्या. स्प्रे बॉटल असेल तुमच्याकडं तर ती वापरली चालेल, नसेल एखाद्या वाटीत जरी तयार केलं चालेल. थोडं पाणी घ्या, त्यात एक कापराचा तुकडा बारीक करून टाका, थोडं गोमूत्र टाका, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडं गुलाबजल असेल टाका, थोडं गंगाजल असेल टाका, कळालं असेल एक कापराचा तुकडा बारीक करून टाका, थोडी चिमूटभर हळद टाका, गोमूत्र टाका, गुलाबजल टाका आणि गंगाजल टाका. हे पाणी नीट मिक्स करायचं आणि घराच्या कान्याकोपऱ्यात अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हे पाणी रोज आपल्या घरादारात शिंपडा, उंबरठ्यावर सुद्धा शिंपडा. तुमची वास्तू इतकी प्रसन्न होईल की अशा वास्तू साक्षात लक्ष्मी नारायण दर्शन देऊन जातील. इतकी सुंदर ही सेवा आहे, उपाय आहे. लक्ष्मी नारायणांचं मंत्र जपा आणि हे पाणी आपल्या घरात शिंपडून द्यायचं आहे. तुळशीचं पान असेल, तुळशीच्या पानाने शिंपडा. एखादं फूल असेल, फुलाने किंवा हाताने जरी शिंपडलं चालेल, पण ही सेवा रोज करायची आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक का होईना पारायण अवश्य करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या घरात श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक का होईना पारायण जरूर करा. किंवा तुम्हाला जेवढे पारायण जमतील ना, 5 पारायण 1 करा, 5 करा, 7 करा, 11 करा, 21 करा किंवा 51 करा. जेवढे जमतील तेवढे जरूर करायचे आहे. 1 ते 21 अध्याय रोज सकाळी पहाटे उठा आणि 1 मांडी पारायण, अंघोळ करा, देवांची पूजा करून घ्यायची, आसन घेऊन शांत बसा, तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्या आणि शांत चित्ताने अधिक महिन्यामध्ये 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचून तर बघा. खूप सोन्यासारखे अनुभव येतील. कितीही कठीण इच्छा असू द्या, नक्कीच अधिक महिना संपण्याच्या आत तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. कितीही कठीण काळ असू द्या, स्वामी कृपा होणार म्हणजे होणार. माऊली आहे आपल्या लेकरांना, कधीच माऊली आपली गुरु माऊली दूर लोटत नाही. परीक्षेचा काळ असतो, जरूर सरून जाईल आणि गुरु माऊलींची कृपा जरूर होणार आहे. म्हणून श्री स्वामी चरित्र सारामृताचे जेवढे पारायण करता येईल ना तेवढे जरूर करा. नाही जमलं रोज 3 अध्याय वाचले, 7 दिवसात तुमचं 1 पारायण होऊन जाईल. तुमचे असे महिनाभरात 3 तरी पारायण जरूर होतील. किंवा 3 दिवसाचं 1 पारायण केलं तुम्ही, रोज 7 अध्याय वाचले तरी पण 3 दिवसात 1 पारायण होईल. बघा, जेवढे पारायण होईल ना, असं नाही आपली गुरु माऊली कधीच म्हणत नाही एवढी सेवा करा तेवढी सेवा करा. आपल्याकडून आपली गुरु माऊली जेवढी हवी ना आपल्या माऊलीला तेवढी सेवा आपल्या प्रत्येकाकडून करूनच घेत असते. बघा, आपण सेवा करणारे नाही तर आपली माऊली आपल्याला निवडत असते सेवा करण्यासाठी. म्हणून स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय जरूर वाचून बघा. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर आपल्या आईची ओटी या अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी जरूर भरायची आहे. नाही भरता आली तर सरळ आपल्या कुलस्वामिनीची घरच्या घरी जरी ओटी भरली तुम्ही चालेल. खणा नारळाची भरा, साडी चोळीची भरा, पण आपल्या देवी आईची ओटी भरा, आईची भरा.
नाहीच जमलं, ती ओटी तुम्हाला आता काय करावी सुचत नसेल, तर मग घरी जर ओटी भरली तुम्ही, तर ती ओटी एखाद्या घराजवळ जे देवी मंदिर असेल ना, तिथं तुम्ही अर्पण करून आला चालेल. किंवा तुम्ही सरळ घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल ना, माऊली एकच आहे आपली, आपल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करा आणि आपल्या घराजवळील देवी आईची ओटी आवर्जून भरायची आहे. त्याचबरोबर लेक जावयाचा मानपान कराल तुम्ही, तर 33 अनारसे किंवा 33 बत्तासे ताटात जरूर ठेवायचे आहे. आणि नाही काही देता आलं, सोनं नाणं नाही देता आलं, किमान एक तांब्याचा दिवा ताटात ठेवून वाण जरूर द्यायचा आहे. आणि आईने मुलीच्या जोडव्यांमध्ये थोडी का होईना 1 भार 2 भार चांदी भर टाकून जोडवे नवीन जरूर करून द्या. बघा, 3 वर्षातून हा अधिक महिना येतो आणि आपले लेक जावई म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण असतात. म्हणून लेक जावयाला जेवढा मानपान देता येईल आई वडिलांनी जरूर द्यायचा आहे. आणि मुलीने सुद्धा आईची ओटी आवर्जून भरा.